म्हणजे दंड होता तो माफ केला. आणि अशा अनेक गोष्टी त्यावेळी झाल्या होत्या. स्थानिक लोकांना भरती करायचं हा पण निर्णय त्यावेळी झाला. द्यावं लागलं. परंतु आता आपण बघितलं असेल की करोनाच्या कालावधीमध्ये एसटीच्या सेनेच्या माध्यमातून जी कामं झाली ती मात्र करोनाच्या काळानंतर बंद झाली. त्यावेळी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी एसटीला शासकीय विलिनीकरणाचा प्रस्ताव त्यावेळी दिला आणि त्यावेळी मोठं आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी त्याचा जवळजवळ एसटी अनेक दिवस बंद राहिल्या त्यावेळी. परंतु ही विलिनीकरणाची आजही मागणी पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यावेळी सातत्याने एसटी कामगार सेना ही सातत्याने आवाज उठवत असते. माननीय अरविंद सावंत यांचे राज्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी या ठिकाणी सांभाळत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे आणि आम्हाला पण आनंद होतो की या संपूर्ण राज्यव्यापी अधिवेशनाची एक अधिवेशन त्यांनी म्हणजे अरविंद सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असल्यामुळे ते म्हणले की आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्यासाठी जवळजवळ 3-3.5 वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं उद्या लोक या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामध्ये एसटीच्या त्यांचे अनेक प्रस्ताव अनेक पुढच्या आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी ठरेल आणि आम्ही त्या सर्व एसटी कामगारांचं सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या तर्फे आम्ही जे महाराष्ट्रात येणार आहे त्या सगळ्यांचा आम्ही स्वागत करतो आणि एसटी कामगार सेनेच्या बरोबर आम्ही जिथे आमची गरज पडली तिथे आम्ही शिवसेना म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आपण सर्वजण पत्रकार या ठिकाणी आला त्या